रायगढ़ जिले के बड़वली, अंबीवल, बेलवड़, मुगोशी, दौसर और वलंडर क्षेत्र के किसानों ने पेन तहसीलदार कार्यालय के सामने अनियंत्रित भूख हड़ताल शुरू कर दी है। किसानों का आरोप है कि उनको उनके अनुसार सिडको के अंतर्गत मेगा इंजीनियरिंग कंपनी द्वारा कृषि नजदीकी नदी में रासायनिक क्षेत्रीय मिश्री उद्योग का दूषित पानी छोड़ा जा रहा है, जिससे खेती, सब्जी, मछली पालन और पशु को भारी नुकसान हो रहा है। इसके साथ ही कई गांवों में पीने के पानी के स्रोत भी दूषित हो गए हैं, जिससे नागरिकों को पानी की कमी का सामना करना पड़ रहा है। आंदोलनकारियों ने मांग की है कि दूषित पानी को तुरंत बंद किया जाना चाहिए। नुकई के गांवों में पीने के पानी के स्रोत भी दूषित स्तरगत हो गए हैं, जिससे किसानों की उचित मुआवजा दिए जाने और हेठ बने बांधे की पाइपलाइन के माध्यम से गांवों को पानी की अनुचित सूचित की जाए, अन्यथा आंदोलन को और तेज करने का संकेत दिया गया। सिडको अंतर्गत मेगा इंजिनियरिंग कंपनीने बेलवडे पासून जिथेपर्यंत जे टनेलचं काम सुरू केलेलं आहे, 300 फूट खालून जी पाईपलाईन नेण्याचं काम सुरू केलेलं आहे, त्या कामामुळे त्यातनं निघणारं दूषित पाणी शेजारील नदीतून अगदी बेलवडेपासून ते बळवलीपर्यंत दूषित पाणी मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे। सगळ्यांचं बेलवडे, मुंगोशी, बेलवडे आदिवासी वाड्यांचं पाणी गेलेलं आहे। गेली वर्षभर अत्यंत टंचाईग्रस्त लोक आहेत। आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत, गेले 2024 पासून मागण्या करतोय की यांनी तात्काळ ते दूषित पाणी बंद करावं, नाहीतर ती पाईपलाईननी खाडीत सोडावं। दुसरी महत्त्वाची मागणी अशी की ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं असेल, गुरांचं नुकसान झालं, भाजीपाला झालं, कुक्कुटपालन व्यवसायाचं झालं, त्यांना तात्काळ भरपाई द्या पाणी करून। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट जी सर्वात महत्त्वाची, ज्या आदिवासी बांधवांना वनवन फिरावं लागतं पाण्यासाठी, तेथील पाणी गेल्यामुळे तिथल्या गावातील लोकांना वनवन फिरावं लागतं, त्यांना पाण्याची तात्काळ व्यवस्था करत, परंतु कायमस्वरूपी व्यवस्था करण्यासाठी एटवडे धरणातून जी पाईपलाईन जाते सिडकोची, त्या पाईपलाईनवरून मग तुम्ही आंबेगाव मार्गे किंवा तुम्ही धामणी मार्गे सर्व पाणी पुरवठा करण्यासाठी ती पाईपलाईन टाका आणि सर्व आदिवासी वाड्या असतील, मुंगोशी असेल, बेलवडे असेल, दवनसर असेल, मग खाली ज्यांना पाणी नाही, आंबिवली असेल, यांना तात्काळ पाणी देण्यासाठी उपाययोजना करा, नाहीतर आम्ही पाईपलाईन बंद करू, त्यांची खराब पाण्याची कंपनीचं कंप्लीट काम बंद करू। खरं तर विश्वासाने सांगायचं झालं तुम्हाला तर हजारो कोटीचा ह्यामध्ये घपला आहे। शासनाने याकडे लक्ष द्यावं। सिडकोने हजारो कोटी नको तिकडे देणग्या दिल्यात, मग तुम्ही इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी 2-4 कोटीची पाईपलाईन असेल, 2-4 कोटीचं काही भरपाई असेल, त्याला लाजा का वाटतात? हजारो कोटी भ्रष्टाचार करता आणि सर्वसामान्य लोकांचं पाणी पळवता। पाणी हे जीवन आहे, ते हिसकावून घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही आहे। संविधानाने आम्हाला अधिकार दिलेत, लोकशाहीने आम्हाला अधिकार दिलेत, तुम्ही पाणी पळवून नेऊ शकत नाही। अगोदर ती व्यवस्था सगळी करा। ही जबाबदारी सिडकोची जास्त आहे। सिडकोने हा प्रकल्प आणलाय, सिडकोनी जबाबदारीने सगळ्यांची कामं केली पाहिजेत। या 3 प्रमुख मागण्या पूर्ण कराव्यात। आमचा विकासाला विरोध नाही, परंतु आमच्या मानेवर पाय देऊन आमचं पोटचं पाणी पळून तुम्ही जर या गोरगरीब शेतकऱ्यांवर आणि आदिवासी वाड्यांचे जर हलाल करत असाल, तुम्ही जाऊन बघा। मी 2 दिवस दौरे केले, अत्यंत वाईट अवस्था आहे आणि हे प्रशासन ढिम्यासारखं बघत बसलंय। याच्या पुढचं आंदोलन मी आज सांगतो, आज बळवली, आंबिवली, वळग, मुंगोशी, बेलवडे आदिवासी वाडीतील लोक आम्ही प्रमुख आहोत। उद्याच्या क्षणाला या 8 दिवसात काय व्यवस्थित निर्णय दिला नाही तर न भूतो न भविष्याचे असे आंदोलन होईल आणि सगळे यांचे कारनामे उघड केल्याशिवाय मी हरीश बेकावडे स्वामीजी करता गप्प बसणार नाही। ही शेवटची ग्वाही देतो तुम्हाला आणि शेवटचं सांगतो की आम्ही आमचं पाणी मिळवणारच। पाणी पाहिजे ना सगळ्यांना, नुकसान भरपाई पाहिजे की नाही, म्हणजे दूषित पाणी बंद झालं पाहिजे की नाही, या गोष्टी झाल्या पाहिजे, हक्क आहे। या बाबतीत सिडकोनी तात्काळ दखल घ्यावी, नाहीतर न भूतो न भविष्यात पुढचं आंदोलन होईल। हा शेवटचा इशारा या दृष्टीने देतोय मी तुम्हाला।